नमस्कार मित्रांनो, सोप्या शब्दात या चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहे. आज आपण RSTV द बिग पिक्चर मराठीमध्ये रोड रोड अहेड फॉर पब्लिक सेक्टर बँक्स म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी पुढील वाटचाल काय असणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागाचे अतिथी होते अरुणा शर्मा मॅडम, मेंबर ऑफ डिजिटायझेशन कमिटी RBI, अजय शंकर, पूर्व सचिव DIPP, डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, शुभमोय भट्टाचार्जी, कन्सल्टिंग एडिटर, बिझनेस स्टँडर्ड, अँकर फ्रँक रावसान परेरा. तर पहिला प्रश्न अरुणा मॅमसाठी आहे, फ्रँक सरांचा, की लेट्स ट्राय अँड अंडरस्टँड प्रायव्हेटायझेशन ऑफ PSBs. म्हणजे आता सगळं जे झालेलं आहे, खाजगीकरण, प्रायव्हेट बँकांचं प्रायव्हेटायझेशन चाललेलं आहे, पब्लिक सेक्टर बँकांचं, त्याबद्दल आपण काय जाणून घेऊ शकतो यापासून. तर अरुणा मॅडम म्हणतात की ह्या बँक्स पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, PSB आहेत, तर यांचं नॅशनलायझेशन कसं काय झालं, म्हणजे काय कारण होतं. आपल्याला माहीत आहे की मागच्याच वर्षी म्हणजे 2019मध्ये आपण बँकांचं जे राष्ट्रीयकरण केलेलं आहे त्याला 50 वर्ष पूर्ण झालीत. पहिलं बँकांचं राष्ट्रीयकरण 19 जुलै 1969 रोजी झालेलं होतं इंदिरा गांधींच्या कार्यकाळात. तर तेव्हा पहिल्यांदा 14 मुख्य प्रमुख बँकांचं राष्ट्रीयकरण झालं. त्यानंतर 1980मध्ये परत 6 बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. त्याचं कारण काय होतं की तेव्हा पहिले बँका फक्त अर्बन सेंट्रिक होत्या, म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये राहणे, मुंबई पुण्याजवळ अशा मोठमोठ्या ठिकाणीच बँका होत्या. अशा गावात ज्या आपण आता गावखेड्यात बँकेच्या शाखा बघत आहोत असं काहीच नव्हतं. त्याच्यामुळे एक मोठा वर्ग जो की गोरगरीब होता तो या बँकिंगच्या सेवांपासून वंचित राहिलेला होता. तर इंदिरा गांधींनी तेव्हा त्यांच्या समाजवादी विचारसरणीनुसार त्यांनी हे पाऊल उचललं आणि बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. त्यामुळेच ह्या टोटल 20 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. तर ते काय होतं, त्याचा उद्देश की कव्हरेज आपल्याला पेनिट्रेशन म्हणजे सगळ्या गावखेड्यात आपलं सगळं जाळं हे प्रस्थापित करणे आहे, बँकेही सेवांचा लाभ देणे आहे. आणि परत माहिती आहे आपले शेतकरी बंधू जे असतात ते पूर्वी खूप म्हणजे सावकारी चालायची. तर सावकार लोक हे आपल्या दसादशे म्हणजे समजा आता 10% व्याज समजा व्याजावर बँक देत आहे उदाहरणार्थ लोन, ते दर शेकडा असायचं, म्हणजे पर्सेंट पर ॲनम, म्हणजे एका वर्षावर 10% व्याज. तर ते सावकार महिन्याला 10% लावायचे आणि त्यांना मूर्ख बनवायचे, म्हणजे टोटल व्याज 100% झालं. तर इतकी ती लूट होती आणि तेवढे पैसे तर साहजिकच आहे भरूच नाही शकणार कोणी. तर मग ते त्यांच्या जमिनी लाटायचे. तर त्यासाठी तेव्हा त्या काळी ते पाऊल उचललं गेलं. पण आता हे जाळं खूप विस्तीर्ण झालेलं आहे. गावखेड्यात ब्रँचेस आणि बँका आहे. आता जनधन योजनेनुसार प्रत्येकाचं तुमच्याकडे पैसे असो नसो तुम्ही फक्त खातं उघडा, कारण मग ह्या सगळ्या पुढच्या ज्या योजना कार्यान्वित करायच्या होत्या डिजिटल इंडिया थ्रू, जसं बँक टू बँक सबसिडी ट्रान्सफर, सरळ आधार कार्ड थ्रू, मधात जे लिकेज होत होतं करप्शनमुळे ते एलिमिनेट करायचं असं, तसं तो वेगळा मुद्दा आहे. तर आता नेटवर्क खूप आहे. NBFC म्हणजे नॉन बँक फायनान्शियल कंपनीज पुष्कळ आहे, कॉर्पोरेशन्स, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन आहे, गावखेड्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहे, पोस्ट ऑफिस आहे, परत पोस्ट ऑफिसमध्ये आपण डिपॉझिट ठेवू शकतो. तर हे यांचं जाळं पुष्कळ विस्तीर्ण झालेलं आहे. आता प्रश्न हा आहे की आता प्रायव्हेटायझेशनचा मुद्दा किंवा खाजगीकरणाचा मुद्दा जो आहे PSBचा किंवा पब्लिक सेक्टर बँकचा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा, हा आत्ताच का बरं निघाला. तर याचं मुख्य कारण आहे हा NPS. आता NPS काय आहे, तर NPS म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, म्हणजे असे जे लोन किंवा ऋण जे की बँकांनी दिले पण ते त्यांच्याकडे वापस नाही आले काही कालावधीनंतर, त्यांना NPA असं घोषित केलं जातं, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. तर त्याच्यामुळे काय होतं की बँकेची जी बॅलन्स शीट राहते ना ती खराब होऊन जाते, म्हणजे लॉस जास्त आहे, प्रॉफिट कमी आहे. तर मग कोणताही एखादा बिझनेस म्हणून बँककडे पाहिलं तर मग ते लॉसमध्येच आहे ना. तर आणि त्याच्यात गव्हर्नमेंटच्या हाती बिझनेस असणं म्हणजे अजूनच ते काळजीपूर्वक बघावं लागतं. तर हा NPS हे मुख्य कारण आहे. परत आता ठीक आहे, आता MSME सेक्टरसाठी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की 3 लाख कोटींची सबसिडी सरकारने जाहीर केली विदाऊट गॅरंटीसाठी. पण आता हे जे पैसे 3 लाख कोटी कोणाला द्यायला सांगितले, बँकांना, जे छोटे उद्योजक आहेत त्यांना द्यायला सांगितली. आता बँका काय करतात, बँका पैसे नाही देतात उद्योजकांना इतक्या सहजासहजी, कारण त्यांना भीती अशी आहे की आधीच वाढलेले जे NPAs आहे ते परत वाढण्याची त्यांना भीती आहे. आता NPAs वाढलं तर काय होते, तर मेन फिअर फॅक्टर हा त्याच्यातला मुख्य मुद्दा आहे. म्हणजे आता NPAs वाढले तर आता साहजिक काही इन्क्वायरी तर बसणार आहे. तर ती इन्क्वायरी बसेल त्या बँकेच्या डायरेक्टरच्या नावावर, कारण की तो सगळे लोन ग्रँट करतो किंवा मॅनेजर म्हणा बँकेचा, त्याला विचारण्यात येईल ना प्रश्न की तुम्ही का बरं दिले, कसे दिले.
NCLT वगैरे, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल वगैरे समजा कुठे केस गेली तर त्यांनाच विचारणार. तर ते सेफ साईड खेळण्यासाठी ते लोनच पास नाही करत आहे. त्यामुळे मग ते लिक्विडिटी क्रंच म्हणजे तरलता जी असते मार्केटमधली ती कमी होत आहे, जी गरजेची आहे आता डिमांड जनरेशनसाठी. तर तो फिअर फॅक्टर हा महत्त्वाचं कारण आहे. हा फिअर फॅक्टर कोणाच्या साईडचा आहे? क्रेडिट जे देतात ते, म्हणजे ऋण जे देतात कोण? बँकांच्या साईडचा. अजून फिअर फॅक्टर एक येणार आहे, तो पुढे बघूया आपण. RRR म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. हा रिव्हर्स रेपो रेट म्हणजे या असा रेट किंवा असा दर ज्या ज्या दरावर RBI आपल्याकडे पैसे ठेवते. RBI कोणाचे? इतर बँकांचे. ठीक आहे. RBIला बँकांची बँक म्हटलं जाते. तर बँक आपला काही पैसा RBIकडे ठेवतात, त्याच्या बदल्यात त्यांना RRR म्हणजेच रिव्हर्स रेपो रेट या दरावर त्यांना व्याज मिळतं. तर आता बँका पैसे देत नाही आहे कोणाला? उद्योजकांना. तर ते साहजिकच आहे, पैसे RBIकडे ठेवतील, त्यांना व्याजच घ्यायचं ना, शेवटी आपला प्रॉफिटच दाखवायचा आहे ना. त्यामुळेच RBIने काय केलं की RRR म्हणजे रिव्हर्स रेपो रेट खूप कमी करून ठेवला. तरी पण कितीही कमी असो बा, तिथे सेफ राहते म्हणून बँका तिथे पैसे ठेवतात. म्हणजे एवढा तो त्यांचा रिलक्टन्स आहे पैसे देण्याच्या बाबतीतला. तर हा नक्कीच दूर करायला हवा. परत आता बँकांचं मर्जर झालं आहे, पुष्कळ बँका, बँक ऑफ बरोडाचं आणि इतर स्टेट बँकेच्या इतर शाखांचं मागच्याच वेळेस मर्जर म्हणजे एकत्रीकरण. 3-4 पब्लिक बँका. आता समजा मर्जरचा एक फॉर्म्युला असा काही नाही आहे की बा एक दोन्ही स्ट्रॉंग बँका राहीन. आता सहजासहजी एक फॉर्म्युला दिसून येतो की एक मुख्य बँक, समजा 3 बँकाचं विलिनीकरण होत आहे, तर त्याच्यातली एक बँक स्ट्रॉंग राहीन जी की लॉस सहन करू शकते इतर 2 बँकांचा. तर असं. आणि अरुणा शर्मा मॅडम म्हणतात की हे खूप लवकर आपण प्रायव्हेटायझेशनचा एवढा लवकर आपण निर्णय काही घ्यायला नको. आता चांगलं पण म्हणजे पैसे मिळणार नाही. प्रायव्हेटाईज करणे म्हणजे काय? आपला हिस्सा विकणे, कोणाचा? गव्हर्नमेंटचा, त्या बँकेतून. तर आता पहिलेच इकॉनॉमी चांगली नाही आहे. तर आणि बँकेची हालत पण आपल्याला माहिती आहे, NPAs वाढलेले आहेत. 12.7% NPA जाण्याची चिंता व्यक्त केली आहे RBIने. या आता इंटरेस्ट मोरॅटोरियम म्हणजे आता तुम्हाला इंटरेस्ट, तुम्ही ऑगस्टच्या एंडपर्यंत तुम्ही इंटरेस्ट नाही भरला म्हणजे पुढे EMI तुमचे आहे ज्या, त्या पुढे ढकलण्यात आलेल्या होत्या. तर आता जे कोणते कोणते लोन वापस येणार आहे ते बघावं लागेल ना, कारण की पहिलेच आता पॅन्डेमिकची सिच्युएशन आहे, महामारीची. तर लोकांचे व्यवसाय ठप्प पडलेले आहे, तर किती लोक पैसे देऊ शकतात ते पण बघावं लागेल. त्यामुळे NPA नक्कीच वाढणार आहेत. तर बँकेची पहिले हालत सुधरवून मग त्यांना प्रायव्हेटाईज करा, असं अरुणा शर्मा मॅडम म्हणतात. पुढे फ्रँक सर विचारतात अजय शंकर सरांना की प्रायव्हेटायझेशन खाजगीकरणापेक्षा आपण त्यांना मर्जर केलं, कन्सॉलिडेट केलं, म्हणजे कन्सॉलिडेशन म्हणजे एकत्रीकरण करणे त्यांचं. 3-4 बँका मिळून एकच बँक ठेवा, तर त्यांचा भार कमी होईल का? तर हे चांगलं राहील का? तर अजय शंकर सर म्हणतात की हा नक्कीच चांगला वेळ नाही आहे खाजगीकरणासाठी बँकांचा पूर्णपणे. आता पॉलिटिकल रियालिटी बघितल्या गेली तर आता कोणतीही बँक, समजा प्रायव्हेट बँक जरी डुबत राहिली तर लोक तर सरकारलाच नाव ठेवणार आहे ना की बा तुम्ही आम्हाला वाचवा बा. आता शेवटी ती बँक देशातच ऑपरेट करू लागली, त्याच्यावर तर कंट्रोल तर कोणाचा ना कोणाचा हवा ना. म्हणजे प्रायव्हेट बँकमध्ये कोणी घोटाळा केला तर असं नाही की सरकार हात झटकू शकते. तर शेवटी पॉलिटिकल रियालिटी वेगळी राहते, सरकारला त्याच्यात इंटरव्हेन्शन करावंच लागते. तर मग याच्यासाठी बा RBIचं सुपरविजन वाढवा. म्हणजे RBIचं एक मेकॅनिझम आहे, प्रॉम्प्ट करेक्टिव्ह ॲक्शन, PCA नावाचं. तर त्याच्यात पुष्कळशा बँका आता होत्या, त्यांच्या म्हणजे ज्यांचे NPA वाढले होते त्यांना PCAच्या आतमध्ये ठेवलं होतं. तर ते निगराणी ठेवतात मग किती कोणतं लोन कोणाकडे चाललं, जास्त वाढून तर नाही राहिले NPA. तर त्यावर तर त्याच्यामुळेच RBI हा चांगला रेग्युलेटर आहे. त्यामुळे त्यांचं सुपरविजन वाढवा, म्हणजे त्यांची जे वचक आहे तो वाढवा. आणि अजय शंकर सर नॉट गुड टाईम फॉर प्रायव्हेटायझेशन असं का म्हणतायत? तर आता पहिलेच माहीत आहे इकॉनॉमी लो आहे. ठीक आहे. आता जे लोकल प्लेयर्स आहे म्हणजे जे विकत घेतील गव्हर्नमेंटने विकलेले शेअर्स, तर त्यांच्याकडेच पैसा नाही आहे ना. सगळेजण बघत आहे ना आपली सिक्युरिटी, म्हणजे सगळे जपून खर्च करत आहेत. कोणी असं काही विलासी वृत्तीने कोणी खर्च सध्या करत नाही आहे. आता जोपर्यंत सिच्युएशन चांगली नाही होईल तोपर्यंत भाव काही चांगला मिळणार नाही गव्हर्नमेंटना, त्यांनी त्यांचे शेअर विकले तरी. तर आणि फॉरेन कंपनीजला तुम्ही चीपमध्ये विकू नाही शकत, त्याच्यामुळे थोडा वेळ द्यायला हवा गव्हर्नमेंटनी आणि त्यानंतरच प्रायव्हेटायझेशनबद्दल किंवा खाजगीकरणाबद्दल विचार करायला हवा. ठीक आहे. आता प्रॉब्लेम जो आहे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा, तो आहे 2 प्रकारचा. एक परपेच्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट, म्हणजे जे मॅनेजमेंट राहते ना ते बदलत नाही सहजासहजी. तर ते परपेच्युअलायझेशन म्हणजे सतत तेच चालत राहते. तर त्याच्यात काही इन्सेंटिव्ह नाही राहत. ते कसं, मग आता डायरेक्टर बनला बँकांचा तर बा आता माझ्या कार्यकाळात काही झालं नाही पाहिजे, म्हणजे माझ्यावर काही दागधब्बा लागला नाही पाहिजे,
आणि आधीचे जे सोडून जाणारे राहतात ते सांगतात, अरे तू काही निर्णय घेशील तर मग समजा बँकिंग बंद पडली तर मग ते इनोसंट जे डिपॉझिटर्स राहतात त्यांना पण धोका येईल. तर त्यामुळे फिअर फॅक्टर जनरेट होतो. तर फिअर फॅक्टर म्हणजे तेच, मग आता कोणती कारवाई CBI, ED, NCLT, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल इत्यादींचे जे आहे त्यांचे वचक राहतो यांच्यावर, मग त्यांची चौकशी होईल तर मग आपलं नाव खराब होण्यापेक्षा फालतू आपण लोनच नाही देऊ बा. तर असा आउटलुक राहते ह्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाऱ्यांचा आणि मॅनेजर्सचा म्हणा. त्यामुळे हा प्रॉब्लेम खूप म्हणजे चांगला नाही आहे, तर यांना सॉल्व्ह करायला पाहिजे. कित्येक वित्तमंत्री येऊन गेले 20 वर्षातून, की त्यांनी कित्येक आपले भारताच्या वित्तमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले, ग्वाही दिली की बा तुम्ही द्या पैसे, खाली द्या, इकॉनॉमी डिमांड जनरेट होईल, सप्लाय साईड सुरू होऊन जाईल आपली. पण हे रिलक्टंट आहे, म्हणजे तेवढ्या प्रमाणात उत्साह नाही दाखवत लोन देण्याच्या बाबतीत. परत याच्यात 2 आयडिया सुचवलेल्या आहेत अजय शंकर सरांनी. एक आहे की बॅड बँक्सची, म्हणजे जे पॉलिसी रिलेटेड NPAs आहे. पॉलिसी रिलेटेड म्हणजे आता पॉलिसी कोण बनवते? गव्हर्नमेंट. तर गव्हर्नमेंटच्या पॉलिसीमुळे जे NPAs तयार झालेले आहेत, आता ते कसे आहे, तर तुम्हाला माहिती आहे की आपल्या इथे महाडिस्कॉम आहे, महाजेनको आहे, जे की इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी आहे. हे ना प्रोड्यूस करत, हे फक्त आपल्याला सप्लाय इथपर्यंत आणून द्यायचं काम करते, ठीक आहे. तर ह्या पूर्ण डुबीत चाललेल्या आहे, म्हणजे कर्जबाजारी आहे. कारण हे पॉप्युलिस्ट पॉलिसी, क्रॉस सबसिडायझेशन, म्हणजे आपल्याला माहिती आहे 0 ते 100 युनिट वेगळा दर आहे, 100 ते 200-300 युनिट वेगळा दर आहे. तर ह्यामुळे क्रॉस सबसिडायझेशन, परत इंडस्ट्रीला जास्त आकारणे, यामुळे ते कर्जबाजारी झालेले आहेत. आणि आता शेवटी गव्हर्नमेंटच्या अंडर म्हटल्यावर नवीन गव्हर्नमेंट समजा आली तर मग त्याच्यात पॉलिसी चेंजेस होतात, तर त्याच्यामुळे NPAs वाढतो. आता ह्या ज्या महाडिस्कॉम यांनी घेतलेले लोन आहे बँकेकडून, ते खरंच ते फेडू शकतात का? त्यांच्याकडे अजून आता आपल्याला किती तिप्पट चौपट जे बिल आले तेच अजून भरण्याची लोकांची अजून कॅपॅसिटी नाही तयार झाली, तर मग परत पुढे ती महाडिस्कॉम बँकला लोनची रक्कम देणार आहे का? तर नक्कीच नाही. तर हे जे पॉलिसी रिलेटेड प्रॉब्लेम आहे याच्यासाठी सेपरेट बॅड बँक बनवायची. बॅड बँक्स म्हणजे जितक्या पब्लिक सेक्टर किंवा सार्वजनिक क्षेत्रातील बँका आहे तितक्यांचे जे खराब झालेले ऋण आहे, म्हणजे NPAs आहे, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स, त्यासाठी एक वेगळी बँक सगळे त्याच्यात टाकेल. म्हणजे हे वन टाईमसाठी आहे बरं, नाही बरं नेहमीच आता बॅड बँक्स NPAs मग तयार होत राहील प्रत्येक बँकेत, तसं नाही. वन टाईमसाठी जितके आहे तितके त्या बँकेत टाकून देईल, यांची बॅलन्स शीट क्लिअर होऊन जाईल आणि मग हे इझिली लोन देऊ शकतील. तर असं. आणि दुसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट. आता पहिली गोष्ट तर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टला ज्या ज्या बँकांनी लोन दिलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट म्हणजे हाऊसिंग प्रोजेक्ट झाले आणि हायवे झाले, हे मोठमोठे प्रोजेक्ट आहे. तर यांना कंप्लीट व्हायला वेळ लागतो, त्याच्यामुळे याच्यातून पैसे पण यायला वेळ लागते. तर मधात समजा एखादी कंपनी बंद पडली तर तो प्रोजेक्ट राहिला अर्धा, त्याच्यामुळे ना यांचे पैसे भेटत ना त्या प्रोजेक्टच्या त्या कम्प्लिशनचं कोणाला फळ भेटत. तर त्याच्यामुळे जे हाफवे जे प्रोजेक्ट झाले आहे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, त्यांना कंप्लीट करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी. त्यासाठीच आधी तुम्हाला माहीत असेल की एक इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्थापित झाला आहे, पाईपलाईन इन्फ्रास्ट्रक्चर फंड. त्यासाठी 1,00,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर बघू पुढे काय होते. पुढे टाईप्स ऑफ बँक्स इन इंडियामध्ये बँक्स ऑफ इंडिया बघा. कमर्शियल बँक्स आहे, स्मॉल फायनान्स बँक्स आहे, पेमेंट्स बँक आहे. पेमेंट्स बँकमध्ये कोणती बँक येते? तुमची पेटीएम वगैरे येते, एअरटेल वगैरे, जिओ बँक जे आहे फक्त पेमेंट, इकडून तिकडे पेमेंट देणे एवढंच काम आहे यांचं. आणि कॉपरेटिव्ह बँक आहे, अर्बन कॉपरेटिव्ह, रुरल कॉपरेटिव्ह. तुमच्या इथल्या जे सहकारी बँका आहेत त्या या क्षेत्रात येतात. कमर्शियल बँकमध्ये परत 4 कॅटेगरी आहे. पब्लिक सेक्टर बँक, ज्याच्याबद्दल आपण बघत आहोत, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, प्रायव्हेट सेक्टर बँक्स म्हणजे खाजगी क्षेत्रातील बँका, रिजनल रुरल बँक म्हणजे ग्रामीण क्षेत्रातील, आणि फॉरेन बँक. फॉरेन बँक म्हणजे त्यांच्या ज्या शाखा असतात त्या फॉरेन बँक. पुढे फ्रँक सर विचारतात शुभमोह सरांना की हाऊ टू गेट रीड ऑफ फिअर फॅक्टर. म्हणजे हा जो फिअर फॅक्टर आहे बँकेच्या डायरेक्टरमध्ये म्हणा, अधिकारी वर्गात म्हणा, जो भीतीचा जो तत्व आहे, तर याच्यापासून आपण कसं दूर जाऊ शकतो? तर शुभमोह सर म्हणतात हे पूर्णपणे काढणं अशक्य आहे. कारण तुम्हीच विचार करा, आता प्रत्येक लोन हे सस्पिशियस आहे. प्रत्येक लोनवर आपण ऋणवर शंका घेऊ शकतो. आता बँकेला माहीत राहते का हा व्यक्ती लोन देऊ शकते का नाही? आता बँकेला माहीत राहिलं समजा पहिल्यापासून का हा नाही देऊ शकत, तर बँक खरंच त्यांना देईल का? नाही. त्याच्यामुळेच काही मेकॅनिझम असतात, रिस्क टेकिंग ॲबिलिटीज आहे ना बँकेची. तर त्याच्यामुळे हा फिअर फॅक्टर पूर्णपणे निघू नाही शकत. पण कसं आहे, थोडं स्क्रुटिनी म्हणा. आता आता एक अजून बघितलं जाते चौकशी करताना की तुम्ही लोन देताना तुमची मनशा काय होती. आता याच्यातून तुम्हाला फायदा झाला का? म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकारी वर्गात म्हणा त्यांना विचारतात. तर आता हे तर प्रत्येक व्यक्तीसापेक्ष वेगळं आहे, किंवा एखाद्या मॅनेजरच्या मते एखादा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा राहू शकतो, त्याच्यामुळे ते लोन दिलं त्या क्षेत्रातील विकास खूप जबरदस्त होऊ शकतो. पण दुसऱ्याच मॅनेजरच्या मते तो नाही राहू शकत. तर हे व्यक्तिसापेक्ष आहे. म्हणजे
प्रत्येकाचं याच्याबद्दल वेगवेगळं सब्जेक्टिव्ह असू शकते हे मत, एक्स्ट्रीमली सब्जेक्टिव्ह आहे. तिसरा पॉईंट याच्यातला की मेन जो मुद्दा आहे तो कमर्शियल टर्म्स आहे. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सार्वजनिक क्षेत्रात जरी राहिलं तरी आणि परत कमर्शियल टर्म्सवर काम केलं, म्हणजे कमर्शियल टर्म्स म्हणजे ज्या टर्म्सवर प्रायव्हेट सेक्टर किंवा खाजगी क्षेत्रातील बँका काम करतात त्याच पद्धतीने त्याच शिस्तीने काम केलं, त्याच यांनी इन्सेंटिव्हने काम केलं तर नक्कीच ह्या बँका खूप पुढे जाऊ शकतात. रिकॅपिटल म्हणजे खात्यांची संख्या काही यांच्यात कमी नाही, यांचं नेटवर्क एवढं मोठं आहे, तर ते पण एक होऊ शकतं. परत आता टॅक्सपेअरचा मनी कसा वाया जातो. आता एखादी बँक डुबीत निघाली तर त्याला मग परत रिकॅपिटलायझेशन द्या, बेल आउट पॅकेज द्या, तर ह्या सगळ्या कोणाचा पैसा, टॅक्सपेअरचा. भलाही आता तुम्हाला वाटत असेल टॅक्सपेअर तर मी तर टॅक्स नाही भरत बा, माझी इन्कम ब्रॅकेट त्याच्यात येतच नाही, पण तुम्ही सामान खरेदी करायला जाता, एखादी साबण जरी खरेदी करायला गेली तर त्याच्यावर GST लागते ना, मग तुम्ही इनडायरेक्ट टॅक्सपेअर झाले का नाही, तर मग तुम्ही याबाबत विचार करायला हवा. परत याच्या आधी म्हटलं होतं की सगळे आता तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय तर पूर्ण हिस्सेदारी नका घटू, म्हणजे असा सल्ला होता सरकारला, पण 26% तुमची हिस्सेदारी आणा, ठीक आहे. पण हा आकडा खूप खतरनाक आहे असं शुभमोल सर म्हणतात. तर तो कसा, तर आता ठीक आहे 26%, 100%पैकी 26%वर तुम्ही तुमची हिस्सेदारी आणली, म्हणजे कोणी, गव्हर्नमेंटने त्यांची हिस्सेदारी 26%पर्यंत आणली. पण विटो पॉवर त्यांच्याकडे ठेवला. विटो पॉवर म्हणजे नकाराधिकार. कोणताही प्रोडक्ट आला समजा तर त्याला नाकारण्याचा अधिकार गव्हर्नमेंटकडेच ठेवला गव्हर्नमेंटने. तर मग हे मायनॉरिटी शेअर होल्डर असून विटो पॉवर असणे हे तर अजून म्हणजे ते बँक बुडत घालण्याचे लक्षण आहे. ते तर अजून बँकेचं ते फंक्शन पूर्ण खराब होऊन जाईल, कारण की तुम्ही धड त्या दुसऱ्या ज्या व्यक्तीने इतर शेअर अक्वायर केले आहे त्यालाही तुम्ही अधिकार नाही देऊन राहिले, तुम्ही तुमच्याजवळ ठेवून राहिले, तुमच्याजवळ शेअर कमी असून, तर मग तेच मग पहिले पाडे 55, पहिलीची जशी स्थिती होती तशीच होईल. त्याच्यामुळे हा आकडा अगदी चुकीचा आहे. त्यांनी वापस म्हणजे पूर्ण कंट्रोल प्रायव्हेटच्या हाती द्यायला हवा, समजा प्रायव्हेटायझेशन करायचं असेल तर. पुढे पब्लिक सेक्टरच्या बँका आहेत त्यांची लिस्ट दिली आहे इथे. सार्वजनिक क्षेत्रातील बँका आपण बघितलं, मागच्या वर्षी बँक ऑफ बरोडा आणि विजया बँक आणि देना बँकचं यांचं झालं होतं. बँक ऑफ बरोडा सगळ्यात मोठी होती, तुम्हाला सांगितलं की एक सक्षम बँक होती, आणि विजया आणि देना बँक ह्या थोड्या NPA वाढत होता याचा, तर यांचं टोटल मर्जर झालं. बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकचं झालं आहे. परत इथे स्टेट बँकेचं बघू शकतं की स्टेट बँक ऑफ बिकानेर, जयपूर, हैदराबाद, इंदोर, म्हैसूर, पटियाला, सौराष्ट्र, त्रावणकोर आणि भारतीय महिला बँक. तर ह्या ज्या सगळ्या बँका ह्या सगळ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्जर करण्यात आलेल्या आहेत. आणि आता टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 म्हणजे 12 टोटल बँका आहे पब्लिक सेक्टरमध्ये. आधी 28-27 होत्या, तर त्या आता 12. आता त्याच्यातही स्ट्रॅटेजिक नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टरचा मुद्दा येणारच आहे की आता जे जे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स आहेत, PSUs म्हणतात त्याला, तर याच्या बाबतीत सरकारने नुकतंच धोरण जारी केलं. तर आता 2 प्रकारचे सेक्टर राहील असं सरकार म्हणेल, की एक तर स्ट्रॅटेजिक सेक्टर आणि दुसरा आहे नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर. तर स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये काय राहील, म्हणजे सध्या आहे रेल्वे वगैरे आहे, ॲटॉमिक एनर्जी किंवा हे जे महत्त्वाचे आहे देशाच्या हिताशी रिलेटेड, तर ते स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये राहील. त्याच्यातही जास्तीत जास्त 4 PSUs राहतील. म्हणजे आता जितके आहे ना, समजा 10 असेल तर ते 10मधून 6 विकलं जाईल, जास्तीत जास्त 4 राहतील, ठीक आहे. आणि दुसरं आहे नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टर, त्याच्यातल्या सगळ्याच्या सगळ्या PSU प्रायव्हेटाईज करणार आहेत, असं सरकारचं नवीन धोरण आहे. आता ती लिस्ट मी शोधली, ती काही अजून पब्लिश झालेली नाही. 1 ऑगस्टला आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं होतं की ती लिस्ट तयार करणं सुरू आहे, तर त्याबाबत अजून माहिती यायची आहे. तर बँक कशात राहील, स्ट्रॅटेजिक की नॉन स्ट्रॅटेजिक, याच्यात थोडा मतभेद आहे. आता शुभमोल सरांनी पुढे म्हटलेलं आहे की ती नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये राहील, पण बँकेचा आकार बघता ती स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये राहणे अपेक्षित आहे, कारण 4 मेन बँक्स तुम्ही ठेवू शकता, जसं स्टेट बँक आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, ह्या पुष्कळ मोठ्या बँक्स आहे. तर असं, तर फ्रँक सर विचारतात इथे फिअर फॅक्टर इन पब्लिक अबाउट देअर्स मनी सिक्युरिटी. तर आता फिअर फॅक्टर तो आधी आपण पाहिला बँकेच्या डायरेक्टरचा, अधिकारी वर्गांचा, मॅनेजरचा, जो की लोन देतात. आता दुसरा फिअर फॅक्टर आहे की जनतेच्या मनातला. आता तो कसा, म्हणजे जनतेच्या मनातली भीती कशी आहे, आता तुम्हाला माहिती आहे की PMC क्रायसिस झालं होतं जवळजवळ, म्हणजे निवडणुकीच्या पहिलीची गोष्ट आहे ती, बहुतेक त्याला 1 वर्ष वगैरे होत आहे. पंजाब आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक पुणे बेस
त्या बँकेचं म्हणजे ती अचानक दुसऱ्या दिवशी लोकांना माहीत पडलं की याच्यातून पैसे तुम्ही काढू नाही शकत, तर लोकांचे किती हाल झाले होते. तर असंच बँकेचा शेवटी म्हणजे विश्वासावर बँक वगैरे ज्या व्यवस्था आहे ह्या विश्वासावर चालतात. तर एक आहे की तुम्हाला माहीत पडेल उद्या की तुम्हाला तुमच्याच बँकेतले तुमचेच पैसे नाही काढता येईल, तर किती खराब गोष्ट होऊन जाईल. तर ही जनतेच्या मनातली भीती नक्कीच दूर करायला हवी. तर एक स्कीम आहे डिपॉझिट इन्शुरन्स स्कीम, जी की डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन, जी की सबसिडियरी आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची, तर यांच्या थ्रू चालवली जाते. तर याच्यामध्ये पहिले काय होतं, पी एम सी बँक क्रायसिस व्हायच्या पहिले 1 लाखपर्यंत तुमचा जो डिपॉझिट आहे, म्हणजे बँक डुबली का काही हो, 1 लाखापर्यंत तुमचे अमाऊंट सुरक्षित राहत होता, म्हणजे तो तुम्हाला मिळत होता, त्याचं इन्शुरन्स होता. म्हणजे आता तुमचे समजा 1.5 लाख आहे, तर 1.5 लाखामधून तुम्हाला 1 लाख मिळत होता. आता सुरुवातीला होता. आता क्रायसिस नंतर बजेट 2020 पासून तो अमाऊंट 5 लाखापर्यंत करण्यात आला. म्हणजे तुमच्या एका एका बँकेत की जितके खाते आहेत त्याच्यापैकी एका खात्या म्हणजे 5 लाख रुपये तुम्हाला मिळतील, 5 लाखापर्यंत रक्कम तुम्हाला मिळेल, असा नवीन करायला आलं. तर ही वाढवायला पाहिजे असं अरुणा शर्मा मॅडमचं मत आहे. परत आपल्या म्हणजे सोशल प्रोटेक्शन स्कीम, जे सोशल प्रोटेक्शन आहे, जसं हेल्थ सेक्टर आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे. आता बघा, आता पॅन्डेमिकमुळे कसं बेरोजगारी वाढली आहे, तर जास्तीत जास्त लोक जी त्यांची सेव्हिंग्स आहे त्याच्यावरच तग धरून आहे ना. मग आता ती सेव्हिंग जी बँकेत ठेवून आहे, आता ती बँकच डुबली तर मग किती बेकार परिस्थिती येईल. तर त्याचमुळे पहिलेच सोशल प्रोटेक्शन स्कीम कमी आहे. आता काही हेल्थचं झालं समजा, किंवा काही हेल्थ क्रायसिस आला आपल्याला, तर आपण शेवटी त्या सेव्हिंग्सवरच भरोसा ठेवतो ना. तर ती सेव्हिंग्सच बरोबर नाही राहिली, तर त्याच्याचमुळे मॅडमचा असा सल्ला आहे की ही जी स्कीम आहे ना ती वाढवायला पाहिजे. 5 लाखाहून अमाऊंट तुम्ही ठरवा बा, 50 लाख 60 लाख अशी करून टाका एकदाची. त्याच्यासाठी वाटल्यास लोकांकडून पैसे घ्या इन्शुरन्स करायसाठी, जसं आपण इतर गोष्टीसाठी प्रीमियम भरतो, तर तो प्रीमियम जास्त नको, पण नॉमिनल प्रीमियम तुम्ही घ्या आणि ती रक्कम इन्शुअर्ड ठेवा. त्यामुळे असे क्रायसिस जरी आले तरी लोक निर्धास्त राहतील, असं मॅडमचं म्हणणं आहे. त्याला अम्ब्रेला इन्शुरन्स स्कीम असं म्हणू आपण. पुढे, नो फॉर्मल नॅशनलाइज बँक्स हॅज कोलॅप्स सो फार, स्टेप्स टू इन्क्रीज पीपल ट्रस्ट. आता फ्रँक सर म्हणतात की गेल्या काही दशकात म्हणजे 1969 पासून तरी अजून तरी काही एखादी नॅशनलाइज बँक किंवा राष्ट्रीयकृत बँक एकदम कोलॅप्स झाली बा, एकदम डुबीत झाली असं तर झालेलं नाही आहे. पण याच्यातही आपण समजा लोकांचा जो विश्वास आहे तो वाढवू शकलो तर त्याबाबत काही करता येईल का. तर अजय शंकर सर म्हणतात की त्यांनी एकच म्हटलं की सगळे पैसे सगळ्या बँकातले आणि सगळ्या डिपॉझिटरचे सुरक्षित व्हायला हवे, कुठलेही असो, प्रायव्हेट पब्लिक कोणती बँक असो, सगळे सुरक्षित व्हायला हवे. त्यासाठी तुम्ही नॉमिनल प्रीमियम चार्ज करा, काही करा, कंपल्सरी प्रीमियम ऑप्शन ठेवा, पण ते सगळे पैसे परत भेटले पाहिजे. याच्याशिवाय बँकेतला विश्वास राहील नाही. तर काय करेल, लोक कॅश ठेवायला सुरुवात करेल, त्याच्याने ब्लॅक मनी वाढेल, त्याच्यामुळे गव्हर्नमेंटलाच नुकसान होईल. त्याच्यामुळे हा उपाय त्यांनी सुचवलेला आहे. परत फ्रँक सर विचारतात शुभम सरांना की बेस्ट वे फॉरवर्ड काय आहे. हे जे नुकतेच जे रिफॉर्म्स झालेले आहेत इतर क्षेत्रातले, तर त्याच्याबद्दल पुढे काय करता येईल. तर शुभम सर म्हणतात की स्ट्रॅटेजिक अँड नॉन स्ट्रॅटेजिक सेक्टरचं सांगितलं तुम्हाला मी की कसं आहे. बँक कशात राहील हे अजून तरी जाहीर नाही केलेलं आहे, पण स्ट्रॅटेजिक सेक्टरमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहे. दुसरा आहे वर्क ऑन साऊंड कमर्शियल प्रिन्सिपल्स. ते सांगितलं कमर्शियली तुम्ही काम कराल, बँकेला तुम्ही फ्री हँड द्याल, तर नक्कीच सार्वजनिक क्षेत्रातील बँकासुद्धा ग्रो करेल. आणि तिसरा आहे क्रेडिटर वर्सेस डिपॉझिटर प्रॉब्लेम. क्रेडिटरचा प्रॉब्लेम काय आहे, तेच फिअर फॅक्टर, कोणी येईल, माझी गच्ची पकडेल, माझी चौकशी होईल. ठीक आहे, तो फॅक्टर तुम्ही दूर करू शकता त्यांना विश्वास घेऊन किंवा त्यांना प्रोटेक्शन देऊन. आणि त्याच्यानंतर डिपॉझिटरचा प्रॉब्लेम सांगितला. डिपॉझिटर इन्शुरन्स स्कीम जे 5 लाखापर्यंत लिमिट आहे ती वाढवा. ते अमाऊंट तुम्ही ठरवा, किती 10 ठेवायचा आहे, 20 लाख ठेवायचा आहे, 30 लाख ठेवायचा आहे, तर ते नंतर ठरवा, पण ती वाढवा. आणि हां, आर बी आय हा चांगला रेग्युलेटर आहे. आता पी एम सी जी बँक होती ना ती कॉपरेटिव्ह बँक होती. तर कॉपरेटिव्ह बँकेवर कसं आर बी आयचं लक्ष नाही, म्हणजे रेग्युलेशन नव्हतं आधी, ती होतं स्टेट गव्हर्नमेंटकडे. तर आता स्टेट गव्हर्नमेंटचा कारभार माहीत आहे, ह्या बँका सगळ्या राजकीय कारणासाठी वापर केला जातो, इकडे लोन देऊ दे, तिकडे लोन देऊ दे. तर त्यामुळे ह्या बँकाचं म्हणजे एफिशियन्सी कमी होऊन जाते. तर आता शेवटी ह्या क्रायसिसनंतर पी एम सी बँकेचा कॉपरेटिव्ह बँकसुद्धा आर बी आयच्या ॲम्बिटमध्ये आल्या, म्हणजे आर बी आयच्या नजरेखाली आल्या. आता सगळ्याच बँकाचं स्क्रुटिनी होणार आहे, तर आर बी आयने सुपरविजन वाढवून द्यायला पाहिजे असं. पुढे अरुणा शर्मा मॅडमना म्हणतात कन्क्लूड करायला फ्रँक सर. तर त्या मॅडम म्हणतात की नॉट राईट टाईम टू प्रायव्हेटाईज. जसं त्यांनी आधी पण म्हटलं, आता काही टाईम नाही आहे, इकॉनॉमी लो आहे, कोणी पैसे तेवढे देणार नाही, आणि पहिलेच एन पी ए वाढलेले आहे, तसे पैसे भेटणार नाही, त्याच्यामुळे त्यांना पहिले हेल्दी करा. परत पेनिट्रेशन पार्ट नॉट कम्प्लिटेड फुल्ली. हां, पेनिट्रेशन पार्ट अजूनही पूर्ण झालेला नाही. आपल्याला जवळजवळ आयडियली 100% जणांना बँकेच्या क्षेत्रात आणायचं आहे, तेवढे टक्के अजून यायचे आहे. तर त्याच्यात आपल्याला सुधारण्याचे हे आहे स्कोप.
आणि पुढे आहे पॉलिसी इंड्यूस फेल्युअर शुड बी चेक्ड. आता पॉलिसी इंड्यूस फेल्युअर सांगितलं, पॉलिसीमुळे आता आज एक पॉलिसी उद्या एक पॉलिसी, त्याच्यामुळे अनसर्टेनिटी राहते, कधी काही राहते, तर ते पॉलिसी समरसॉल्ट नाही झाला पाहिजे. तर हे चेक करायला पाहिजे. धन्यवाद.